सर्वांचे सिद्ध कॉमर्स क्लासेस मध्ये स्वागत आहे। आज आपण इन्शुरन्स आणि ॲन्युटी, इन्शुरन्स म्हणजे विमा आणि ॲन्युटी म्हणजे वार्षिकी याबद्दल आज आपण शिकणार आहोत। व्हिडिओ आपल्याला करण्याचा उद्देश असा की मी स्वतः प्रोफेसर सतीश देशमुख, मी ऑल इन वन म्हणजे सगळ्या प्रकारचे मॅथ्स मी घेतो। मी सीए मॅथ्स म्हणजे डिप्लोमा, डिग्री, 10, 11 कॉमर्स, सायन्स सगळ्यांचा मॅथ्स मी शिकवतो आणि ऑल इन वन सगळ्यांच्या मॅथ्सचे जे काही सोल्युशन आहे हे सगळ्यांना मी सांगतो। माझे जेवढे काही विद्यार्थी होते सगळ्यांचं म्हणणं असं होतं की सर तुम्ही व्हिडिओ बनवा, कारण आमचा जसा फायदा झालाय असा सर्वांचा फायदा व्हावा असं त्या विद्यार्थ्यांची इच्छा होती। म्हणून मी आज सिद्ध कॉमर्स क्लासेस आपल्याकडून तुम्हाला हा व्हिडिओ मी करतोय। तुम्ही आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, तुम्हाला याचे पुढचे आणि व्ह्यू बघा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला यानंतरचे जे व्हिडिओ आहे एवढे सोपे असतील की तुम्हाला मॅथची भीती सुद्धा वाटणार नाही। ठीक आहे, आज आपण इन्शुरन्स अँड ॲन्युटी, विमा म्हणजे काय असतं की हा एक करार असतो। विमा म्हणजे हा आपल्यामधला आणि विमा कंपनीमध्ये हा एक असा करार असतो की आपण काय करतो, विमा कंपनीला एक हप्ता भरतो आणि त्या हप्त्याच्या बदल्यामध्ये जर समजा आपल्या भविष्य काळामध्ये काही घटना घडल्या, अनपेक्षित घटना म्हणजे थोडक्यात की एखाद्याचा मृत्यू झाला ऍक्सिडेंटमुळे म्हणा किंवा महापूर आला, घराचे वादळ आलं आणि घराची छप्पे पडली, काही पडलं, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्या घराचं जे काही नुकसान होतं त्या नुकसानची भरपाई आपल्याला विमा कंपनी देते आणि त्याला आपण विमा म्हणतो, त्याला विमा पॉलिसी म्हणतात। मग सगळ्यांच्या याच्यात एक प्रश्न आला असेल, अरे विमा म्हणजे काय? मग विम्याचे पण काहीतरी प्रकार असतील है ना। आता बरेच तुम्ही बघितले असेल आपले हे विमा एजंट आपल्या घरी येतात, बरोबर आहे, पण काही वेळेस आपण त्यांना टाळतो, पण विमा हा खरंच आपल्याला गरजेचा आहे हे लोकांना कळत नाही। विमा हे खरंच खूप छान, जे त्यांनी जे त्यांचा क्रायटेरिया केला आहे तो खूप छान आहे। तर मग इन्शुरन्सचे टाईप काय असतात, एक असतो जीवन विमा लाईफ इन्शुरन्स आणि एक असतो तो जनरल सामान्य विमा। मग लाईफ इन्शुरन्स मध्ये काय असतं, समजा आपण समजा मी विमाचा एक हप्ता भरला विमा कंपनीला, तर विमा कंपनी काय करते, एक पिरियड देते, बरोबर आहे। समजा आता 15 वर्षाचा कालावधी असेल, जो काही त्यांचा कालावधी प्रत्येक कंपनीचा ठरला असेल तो कालावधी असणार आहे, 10 वर्ष म्हणा, 15 वर्ष म्हणा। ज्यावेळेस माझी ती 10 वर्षाची किंवा 15 वर्षाची मॅच्युरिटी होईल त्यावेळेस मला त्यांच्या याच्याप्रमाणे भरपूर रक्कम मिळते, पण त्या कालावधीच्या आत जर कोणाचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचा तर त्याच्या कुटुंबाला ती भरपाई विमा कंपनी देते, बरोबर आहे, ती म्हणजेच जीवन विमा। पण जनरल म्हणजे काय की सामान्य, मग त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे गाडी असेल नाही का, आपल्याकडे भरपूर काही गोष्टी असतात, वस्तूंचा पण विमा असतात, फ्रीजचा विमा, टीव्हीचा विमा नाही का, आपले 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, असे प्रत्येकाचे आपण विमा काढतो, त्याला म्हणतात जनरल सामान्य विमा। तर तुम्ही म्हणणार सामान्य याच्यामध्ये माझ्या गाडीचं काय नुकसान होणार आहे है ना, माझी जी प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टीचं काय नुकसान होणार आहे, पण कुठली गोष्ट सांगून येत नाही, ती अनपेक्षित असते आणि विमा म्हणजे हा अनपेक्षित घटनांचाच मोबदला असतो, बरोबर आहे। आता बघा फायर, समजा आता घरामध्ये आपण इस्त्री करत आहोत, इस्त्री करता समजा तुम्हाला सगळ्यांना तर माहित असेल की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सिंगल फेज एसी सप्लाय असतो, त्या सप्लायमध्ये जर समजा चुकून उंदराने वायर कुरतडली, शॉर्ट सर्किट होतं आणि आपण जर समजा ज्या ठिकाणी करतो तिथं धागी वगैरे असेल किंवा कापसाची कुठली वेळ असेल त्याच्यावर पडला, फायर आग घेते आणि आग ती खूप पेटते की ती विझवता येत नाही आपल्याला, बरोबर आहे। माणूस घाबरलेला असतो, त्याला कळत नाही की मी त्या क्षणी काय करायला हवं। त्यावेळेस फायर झाला तर आपल्या घराचं नुकसान होईल, जी काही आपली प्रॉपर्टी असेल, मग आपल्या घरामध्ये समजा सोफा असेल, बेंच असेल, काही पण असू शकतं, आपली गादी असेल, आपले कपडे असतील, ते पेट घेणार आणि ते पेट घेतल्यानंतर आपलं नुकसान होणार, बरोबर आहे। मग हे नुकसान भरपाई आपल्याला कुठे मिळणार, जर आपण पॉलिसी काढली है ना, जी इन्शुरन्स आपण केला असेल तर ते इन्शुरन्स कंपनी आपल्याला या अनपेक्षित घटनांमुळे जो काही आपलं आर्थिक नुकसान होणार आहे त्याची भरपाई आपल्याला देते। म्हणजे तुम्हाला मी आता फायरचं एक्झाम्पल सांगतो, तर ऍक्सिडेंट म्हणजे कोणाची गोष्ट काय सांगू नये, ऍक्सिडेंट म्हणजेच काय की जी अनपेक्षित घटना आहे ती कोणी ठरवून केलेली नसते, बरोबर। समजा आपण रस्त्याने चाललोय, आपण तर व्यवस्थित चाललोय, पण समोरून येणारा तो त्याची गाडी
त्याचा कंट्रोल अनबॅलन्स झाला, तो आपल्यावरती आघडला, त्यानंतर आपल्या गाडीचं नुकसान होणार, आपल्या स्वतःचं नुकसान होणार, बरोबर आहे. जर आपण गाडीचा इन्शुरन्स काढला असेल तर त्या मोबदल्यात आपल्याला गाडीचं जे काही नुकसान होईल ते नुकसान आपल्याला विमा कंपनी देते. मरीन म्हणजे काय की समजा आपण जहाजावरती, समजा आपण आपला खूप मोठा बिझनेस आहे, एक्सपोर्ट आहे ना, किंवा आपण जहाजातून बराचसा माल आपण दुसऱ्या लोकांसाठी पाठवत आहोत, बरोबर आहे. ते पाठवत असताना त्याची काही वस्तू असेल है ना, त्या वस्तूचा हा जनरल इन्शुरन्स मध्ये आपण त्याला हे करतो. तर त्या ह्याच्यामध्ये समजा काही कारणास्तव जहाज डुबली तर आपला जो माल असेल त्याच्यामध्ये, तर त्या मालाचं जे काही आर्थिक नुकसान होईल ते आपल्याला विमा कंपनी देते. हा म्हणजे जनरल इन्शुरन्स. मग तुम्ही म्हणा आता याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक पिरियड म्हणजे कालावधी. मी तुम्हाला सांगितलं की समजा आपलं जसं वय वाढेल तसं आपला प्रीमियम म्हणजे हप्ता वाढतो आणि जे काही इन्शुरन्स पॉलिसीचा कालावधी आहे तो कमी होतो, बरोबर. कारण ते 60 वर्षापर्यंत कधी कधी कन्सिडर करतात, कोणी अजून वेगळ्या इयर पर्यंत कन्सिडर करतात. समजा मी 15 वर्षाची पॉलिसी काढली आहे ना, तर त्याला म्हणतात. मग त्या 15 वर्षानंतर माझी जी पॉलिसी ती मॅच्युअर होते आणि त्याच्याबद्दल मला काही रक्कम मिळते है ना. पण त्याच्या अगोदर जर काही वेगळंच घडलं, अनपेक्षित घटना, तर मला फुल मोबदला विमा कंपनी देते. लॉस म्हणजे तुम्हाला सांगितलं मी घराचा तुमचं फायर, घरात आग लागली, घराचं नुकसान झालं है ना, तर ते मग तुम्ही ते दावा करू शकता. आता इन्शुरन्स काढताना पण काही गोष्टी अशा असतात, समजा एखादी प्रॉपर्टी आहे, आता समजा हे माझा समजा हे हॉल आहे मोठा, बरोबर. ह्या हॉलमध्ये काही बेंचेस आहेत है ना, काही टेबल आहेत, काही चेअर्स आहेत है ना, आणि जर काही गोष्टीमुळे आग लागली, बरोबर आहे, आग लागली किंवा हे कोलॅप्स झालं काय याच्यामुळे, अर्थक्वेक नाही का. अर्थक्वेक म्हणजे काय सगळ्यांना माहितीच आहे है ना. तर ते झालं आणि जर माझं नुकसान झालं, बरोबर आहे, तर ते नुकसान भरपाई मला विमा कंपनीकडून मिळते. पण त्याच्यामध्ये काय असतं, हा एक महत्वाचा क्लेम म्हणजे दावा, की मी त्यांच्याकडे किती रकमेचा दावा करू शकतो. तर त्यासाठी त्यात क्लेमचा एक फॉर्म्युला असतो. क्लेम म्हणजे काय, इन्शुर्ड व्हॅल्यू अपॉन प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू लॉस. म्हणजे समजा ही माझी हा मोठा माझा 1000 स्क्वेअर फूटचा हॉल आहे, पण समजा मी विचार केला की नाही माझ्या 700 स्क्वेअर फूट मध्ये तर सिमेंटचं आहे आणि 300 मध्येच माझे लाकडाचं फर्निचर आहे है ना, मग मी का 700 स्क्वेअर फूटचा विमा घ्यायचा, मग मी 300च घेणार. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो की मी त्याच्यामध्ये फक्त 30% इन्शुअर्ड केलेला आहे, तर मला दावा करताना तेवढाच करता येईल. मग मी काय करणार की जो 30 म्हणजे 300 याच्यामधला स्क्वेअर फूट मधला जो होता तो काही कारणास्तव काही हे झाला तर त्याला मी क्लेम करू शकतो. ते म्हणजे इन्शुर्ड व्हॅल्यू. म्हणजे थोडक्यात प्रॉपर्टीच्या मी 30% व्हॅल्यू इन्शुर केली, ही प्रॉपर्टी व्हॅल्यू, आणि माझी जेवढा काही लॉस झालाय तो याचा सगळ्यांचा मल्टिप्लिकेशन देऊन तुम्हाला क्लेम म्हणतो आपण त्याला म्हणतात क्लेम. आता या सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या आहेत है ना, विमाबद्दल किंवा लाईफ इन्शुरन्स काय, जनरल इन्शुरन्स काय. तर मी तुम्हाला आता असे 2 एक्झाम्पल घेणार आहोत आपण, की त्याच्यामुळे तुम्हाला आणखी आयडिया क्लिअर होईल. आणि एक लक्षात ठेवा, हे कॉमर्सचे जे काही मॅथ्स आहे ते एकदम इझी आहे, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि तुम्ही आपल्या रोजच्या कालावधीमध्ये ज्या काही घटना घडत असताना त्यातूनच आपण शिकतो, आणि ते मॅथ्स म्हणजेच कॉमर्स मध्ये असलेलं मॅथ्स आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही. आपले हे व्हिडिओ तुम्ही बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा, आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी कळतील. आणि 12वीच्या परीक्षेमध्ये आपण जे काही एक्झाम्पल घेतो त्याच्यावर ते आधारितच तुम्हाला बोर्डामध्ये एक्झाम्पल विचारले जातात. त्यामुळे आणि त्यावेळेस तुम्हाला टेन्शन येत नाही, फक्त किमती चेंज झालेल्या असतात. पण काय करायचं आहे, जनरली काय होतं, विद्यार्थ्यांना क्वेश्चन कळत नाही, बरोबर आहे. क्वेश्चन न कळल्यामुळे ते व्यवस्थित लिहित नाही. काही मुलं मॅथ्स पाठ करतात, तसं नाही व्हायला पाहिजे, बरोबर आहे. तर मी आज तुम्हाला एकदम इझी मेथड शिकवणार आहे, ठीक आहे. या सर्व गोष्टी कळल्या असाव्या. समजा मी तुम्हाला सांगितलं प्रीमियम म्हणजे काय, त्या याच्यामध्ये पॉलिसीमध्ये एक प्रीमियम असतं. प्रीमियम म्हणजे हप्ता, तो विमा कंपनीने आपल्याला आपलं वय कन्सिडर केलेलं असतं है ना, आणि आपण कितीची मॅच्युरिटीसाठी किती व्हॅल्यूचे आपण हे करणार आहोत पॉलिसी, त्याप्रमाणे आपल्याला तो हप्ता ठरलेला असतो, त्याला म्हणतो आपण प्रीमियम.
आणि आता हे पॉलिसी व्हॅल्यू म्हणजे ते काय करतात, धोरणाचं महत्व सांगतात आपल्याला. बघा कुठला पण एजंट येतो पॉलिसीवाला, ते आपल्याकडे येतात आणि आपल्याला ते महत्व पटवून देतात नाही का, की ते महत्व आपल्याला समजतं. समजा एखादं शैक्षणिक एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलं की बाबा आम्ही हे शैक्षणिक धोरण कोणी पण आम्हाला आणणार आहे, मग त्या शैक्षणिक धोरणामुळे काय होतं की आपली शैक्षणिक पातळी वाढते. बरोबर आहे, शैक्षणिक पातळी वाढते आणि माणसं अशी खूप तयार होतात. हा एक फायदा आहे आपल्याला. तसं याचं पण असतं पॉलिसी धोरणाचं महत्व आणि फायदे. आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो. एक प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे, तिची किंमत आहे किती, 2 लाख किती होते, 50,000 इतकं सांगा. काही जणांना 5,000 वरती किती झिरो लिहायचे, 50,000 वरती किती झिरो लिहायचे हे पण कळत नाही काय लोकांना. आज आपण ते पण शिकणार आहोत. समजा मी एखादं एक्झाम्पल घेतलं तुम्हाला. आता हे जे हे किती किंमत आहे सांगा बरं. काही वाचताना वेगळंच वाचतात. इथं आपण असं काही लोक असं टाकतात, काय असं लिहितात. हा कॉमा सुद्धा काही ना कळत नाही. समजा आता हा 2,000 असेल है ना, तर आपण ऍक्च्युली कॉमा इथं लिहितो. जर हा 12,000 असेल तर हा इथंच असतो है ना. पण मी समजा 2,12,000 लिहिले, त्यावेळेस तुम्ही इथं असं लिहिता आपण 1, 2 आणि 3. ठीक आहे. आता ते प्रॉपर्टीची व्हॅल्यू किती होती, रेट ऑफ प्रीमियम किती आहे, 3% आहे. त्याने 2 क्वेश्चन टाकले याच्यामध्ये. पहिला क्वेश्चन असा की प्रॉपर्टी फुल इन्शुर्ड म्हणजे याचा अर्थ काय की ही जी किंमत दिली आहे ती पूर्ण घ्यायची आणि त्याचे 3% आपल्याला हे करून तुम्हाला काय मिळणार आहे, पॉलिसीचे हे मिळणार आहे. आता बघा हे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. पहिलं प्रॉपर्टी काय, फुल्ली इन्शुर्ड आहे. प्रॉपर्टी फुल्ली इन्शुर्ड म्हणजे काय, आपल्याला आता अमाऊंट ऑफ प्रीमियम करायची. म्हणजे इथे तुम्हाला सेपरेट याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये असं विचारलंय अमाऊंट ऑफ प्रीमियम. तर अमाऊंट ऑफ प्रीमियमचा हा एक फॉर्म्युला आहे. अमाऊंट ऑफ प्रीमियम इज इक्वल टू प्रॉपर्टी कशी इश्यूड केली म्हणजे थोडक्यात प्रॉपर्टी व्हॅल्यू and rate of premium. आता मला सांगा हा रेट ऑफ प्रीमियम किती आहे, 3% आहे. प्रॉपर्टी काय, फुल्ली इन्शुर्ड म्हणजे मला हीच प्रॉपर्टी व्हॅल्यू हीच घ्यायची डायरेक्ट. ऍक्च्युली ठीक आहे. रेट ऑफ प्रीमियम माझा 3% आहे. मी काय करणार हे बघा 0000 कॅन्सल केले. आणि एक लक्षात ठेवायचं, मल्टिप्लिकेशन असो ऍडिशन असो स्मार्ट करायचं. आता मी काय करणार 1 2 3 0 डायरेक्ट लिहायचे आपण असे 3 आणि 25 दिला 75 म्हणजे किती झाली एवढी ती अमाऊंट ऑफ प्रीमियम म्हणजे तुम्हाला एवढा हप्ता भरायचा आहे. आता समजा ही इन्शुर्ड फॉर 80% ऑफ प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे मी पहिले मला काय करणार आहे, पहिले इन्शुर्ड व्हॅल्यू काढावं लागेल मला. म्हणजे थोडक्यात मी काय करणार, पहिले पॉलिसी व्हॅल्यू काढणार. त्याला म्हणतात पॉलिसी व्हॅल्यू. पॉलिसी व्हॅल्यू म्हणजे काय, 80% ऑफ प्रॉपर्टी व्हॅल्यू. प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे किती आहे, दिस, त्याची मी 80% काढणार. याच्यामध्ये हे 00 गेले 00 गेले. परत सांगितलं मी स्मार्ट वर्क करायचं 1 2 3 4 4 0 राईट डाऊन ऍज इट इज असे लिहायचे. 25 8 किती झाले 200. ही तुमची ही पॉलिसी व्हॅल्यू झाली. ठीक आहे. आता मी काय करणार, मला पॉलिसी व्हॅल्यू नाही, मला काय पाहिजे, अमाऊंट ऑफ प्रीमियम वेन द इन्शुर्ड ऍट 80% ऑफ प्रॉपर्टी व्हॅल्यू है ना. मी आता काय करणार,
अमाऊंट ऑफ प्रीमियम इज इक्वल टू ही 80% ची व्हॅल्यू आहे, हिचे ती 3% काढणार आपण, ठीक आहे ना. हा तर फॉर्म्युला आहे आपला रेट ऑफ प्रीमियम. म्हणजे मी आता काय करणार, प्रॉपर्टी व्हॅल्यू ही कन्सिडर करणार, ही कन्सिडर नाही करायची, हिचे आपल्याला 80% काढायचे आहे, म्हणून पहिले आपण 80% काढलंय. 80% काढले हे आहे. आता याचे आपण 3% काढणार. डबल झिरो गेले, हे 1 2 3 4 यासाठी 3 2 6, म्हणजे थोडक्यात 60,000 हे तुमचे अमाऊंट प्रीमियम झाले. एवढं सोपं एक्झाम्पल आहे, याच्यात काय नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात काय आहे की तुम्हाला हे कळलं पाहिजे की पॉलिसी व्हॅल्यू फुल इन्शुर्ड आहे का पार्टली आहे. मग ती काही 80% असेल, 70% असेल. मी तुम्हाला सांगितलं, मी एक्झाम्पल लोक कसे करतात, काही 80% का घेतात, काही जण 50% का घेतात, काही फुल्ली इन्शुर्ड का करतात. जर एखादा जो काही मालमत्ता आहे त्याची फुल्ली फर्निश आहे, फुल्ली फर्निश म्हणजे काय, पूर्ण लाकूड हे नाही का सगळं असं असेल तर तो 100% फुल्ली इन्शुर्ड करणार. पण ज्याच्यामध्ये तो अर्धा पार्ट सिमेंटचा आहे आणि 20% पार्ट त्याचा याचा असेल तर तो का करणार, तो हाच विचार करेल. पण काही लोक काय विचार करतात, नाही समजा जर अर्थक्वेक आला, ते पण पडलं, सगळंच पडलं, तर कशाला आपण फक्त लाकडाचाच इन्शुर करायचं, तर ते 100% इन्शुर करतात. आता सेम एक्झाम्पल आता मी इकडं एक घेत आहोत. आता मी इकडे असं केलं, एक शॉप आहे, त्याची किंमत आहे 3,60,000. पण त्याने काय केलं, इन्शुर फक्त 75%च केले आणि हा रेट ऑफ प्रीमियम आहे किती, 0.9%. आपल्याला प्रीमियम काढायचा, म्हणजे त्याचा हप्ता कितीचा असतात ते काढायचे. आणि सेकंड, कमिशन टू एजंट ऍट 15% ऑफ पेमेंट, म्हणजे प्रीमियमच्या 15% ते कमिशन एजंटला मिळणार आहे. आता तुम्ही म्हणा की एक गोष्ट अशी आहे, आपल्याकडे LICचा एजंट येतो, बरोबर आहे, तो त्याला पण काहीतरी मिळावं अशी त्याची अपेक्षा असते, म्हणून तो काम करतो है ना. म्हणून त्याला विमा कंपनी काय त्याला हे देते, कमिशन देते. मग तो आपल्याकडे येतो, ज्यावेळेस आपली पॉलिसी त्याची फायनल होते त्यावेळेस विमा कंपनी त्याला काय करते, काय देते, कमिशन देत असते. पण त्याची कमिशन आहे हे आपल्या पॉलिसी याच्यावरती नसतं, पॉलिसी व्हॅल्यूवर नसतं, आपण जो हप्ता भरतो थोडक्यात प्रीमियम त्याच्यावरती असतो. हे एकदम सिंपल आयडिया आहे आणि आपल्या जीवनातली आहे ना, याच्यात आपल्याला पाठ करण्यासारखं पण काही नाहीये, हे आपोआप लक्षात राहतं माणसाच्या. चलो आता मी काय केलं, पॉलिसी व्हॅल्यू ऑफ शॉप पहिले लिहिणार मी, पॉलिसी व्हॅल्यू ऑफ शॉप किती व्हॅल्यू आहे त्याचे, 3,60,000. ओके. आता याच्यामध्ये मला त्याने रेट ऑफ प्रीमियम पण दिलेला आहे, दिलाय ना रेट ऑफ प्रीमियम त्याने. पण ती इन्शुर किती आहे, इन्शुर किती आहे, 75%. म्हणजे मला ह्या याचे 75% काढावे लागतील. 70 प्रॉपर्टी व्हॅल्यू किती, प्रॉपर्टी व्हॅल्यू 3,60,000 इंटू किती आहे, इन्शुर्ड 75% इन्शुर्ड आहे. 00 गेट कॅन्सल. परत सांगतो, एकदम सिंपल करायचं, पहिले 20 लिहून टाकायचे आणि मग 75 इंटू 360 मल्टिप्लाय करतात. आता काही जण असेल की त्यांना याचं पण कॅल्क्युलेशन, कारण कॉमर्स वाल्यांना म्हणा किंवा आपला 11th वाल्यांना कॅल्क्युलेटर आला नसतो, त्यामुळे काय होतं, कॅल्क्युलेटर आला असल्यामुळे काही नाही पण जमत नाही जमलं लाजायचं नाही, सरळ तुम्हाला नाही जमलं इकडं 36 इंटू 75 करा, त्या प्रकारे मल्टिप्लाय करा, काही फरक पडत नाही. पण काही असतात की त्याला 36 चा पण टेबल येतो, 75 चा पण टेबल येतो, मग ते डायरेक्ट घेऊ शकतात, त्याला काही हे ऑप्शन नाही. ठीक आहे. आता मला पण थोडं येतच, त्यामुळे मी आता ते तसं लिहिणार आहे.
याचा मल्टिप्लाय हा येतो. ठीक आहे, म्हणजे इनिशियल व्हॅल्यू ही आहे. आता मला माहिती आहे रेट ऑफ प्रीमियम काय माझा 0.9% आहे. 0.9% म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ प्रीमियमचा फॉर्म्युला काय आहे, पॉलिसी व्हॅल्यू इंटू रेट ऑफ प्रीमियम. इंटू रेट ऑफ प्रीमियम. आता इकडे नीट लक्षात ठेवा, रेट ऑफ प्रीमियम 0.9% आहे. 0.9% म्हणजे 0.9 अपॉन 100. 27 1 2 3 4 0.9 अपॉन 100. इकडे बघा, आता हे दोन्ही झिरो डबल झिरो कॅन्सल झाले. स्मार्ट वर्क करायचं. आता बघा हा डेसिमल पॉईंट हे हा 0 पॉईंट निघून गेला, म्हणजे इथे फक्त 9 राहिला. हा 0 आणि 9 इंटू 7 27 करायचं. 9 7 जा 63, 9 2 जा 80 80 and 6 24 2430 ही अमाऊंट ऑफ प्रीमियम झाली. लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचं स्टॉक इतक्या 3,60,000 होतं, बरोबर आहे, पण हा प्रीमियम एवढा कमी का आला असं प्रत्येकाला वाटेल, पण ऍक्च्युअली काय आहे, त्याने 75% इन्शुअर केलेले, म्हणून हा अमाऊंट ऑफ प्रीमियम आलेला आहे. आणि त्या एजंटला ते जे मिळेल त्याने लिहिले बघा, कमिशन टू द एजंट झालंय ऍट 50% ऑफ प्रीमियम, म्हणजे ह्या प्रीमियमच्या 15%. ओके, कमिशन टू एजंट याचे 15% काढा, सोपं आहे. 2430 50% है ना. हा 0 गेला 0 गेला. तुम्ही तुमच्या हिशोबाने कसे पण हे करू शकता. आता मी तुम्हाला सांगतो स्मार्ट वर्क काय करणार तुम्ही. आता समजा एखाद्याला जमेलच असं नाही, त्यामुळे ते सांगत नाही, मी सरळ याला केलं 50 जा 45, 54 जा 60 आणि 4 64, 52 जा 30 आणि 3645 डिवायडेड बाय 10. म्हणजे हा 10 आहे, म्हणजे एक पॉइंट डेसिमल पॉइंट राईट करून येणार. म्हणजे थोडक्यात 364.50 म्हणा किंवा नुसतं 0.5 म्हटलं तरी पण चालेल. हे कमिशन एजंटला मिळणार आहे. आता आपण याच्यानंतर परत दुसरा व्हिडिओ हा इन्शुरन्स याचे जे काही पुढचे एक्झाम्पल आहे त्यावर करणार आहोत. त्यामुळे सर्वांना आग्रहाचं हे की हा व्हिडिओ तुम्ही बघा, व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळा व्हिडिओ हा तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला खूप छोट्या ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लक्षात येत नाही त्या सुद्धा इतर तुम्हाला लक्षात आणून दिल्या जातील. परत तुमचे एकदा सिद्ध कॉमर्स क्लासेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे.